9 डिसेंबर रोजी ईव्हीएम विरोधातल्या काढण्यात येणाऱ्या विशाल मोर्चात धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धुळेकर नागरिकांना केले आहे। सदरचा विशाल मशाल मोर्चा 9 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत काढला जाणार आहे, अशी माहिती देखील गोटेंनी दिली आहे। महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका भाजपाने ईव्हीएममध्ये छेडछाड करून भ्रष्टाचार करून निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा मलिदा चारून जिंकल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला आहे। महाराष्ट्रभरात ईव्हीएम विरोधात लोकांनी उठाव केला आहे, त्यामुळे धुळ्यात देखील ईव्हीएम हटवण्याचा नारा दिला जाणार आहे। लोकशाही टिकवण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून असणार आहे, अशी माहिती देखील गोटेंनी दिली आहे। पेक्षा जास्त उमेदवार हे पहिल्या क्रमांकाचे कसे काय निवडून येऊ शकतात, हा एक गहन प्रश्न आहे। म्हणून आम्ही या ईव्हीएमचा विरुद्ध मशाल मोर्चा तर काढणारच आहोत, पण त्याचबरोबर आम्ही ईव्हीएम मशीन एकत्र करून त्याची अंत्ययात्रा पण काढू। ते पोरे करून मग ते आम्हाला 50 आमची जमीन मतदानाबद्दल हरकत नाहीच आहे। आमच्या मत दिलं ते त्या व्हीव्हीपॅटवर नोंदलं गेलं तेव्हा नाही। महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही ईव्हीएमची होळी करण्याचा निर्णय केला होता। त्या निर्णयामध्ये थोडासा बदल करून तपशीलात आम्ही त्याची अंत्ययात्रा काढू आणि तिथे अग्निदान देण्याचा कार्यक्रम होईल। प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, भगवान करंकाळ आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निकालानंतर साक्री विधानसभा मतदारसंघातून आमदार मंजुळा गावित यांनी अतितटीच्या लढतीत विजय साकारलाय। सलग दुसऱ्यांदा आमदारकीची माळ मंजुळा गावित यांच्या गळ्यात पडल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। आज विधान भवनामध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली। मी सौ मंजुळा तुळशीराम गावित विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी। आमदार मंजुळा गावित यांनी शपथ घेतल्यानंतर आता साक्री विधानसभा मतदारसंघाच्या जनसेवेसाठी आमदार मंजुळा गावित पुन्हा एकदा सज्ज झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री।
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त धुळे शहरातल्या खंडेराव महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सकाळच्या सुमारास धार्मिक विधी पार पाडत दुपारी वांग्याचे भरिताचं नैवेद्य दाखवत महाआरती करण्यात आली। या प्रसंगी येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय असा जय जयकार करत भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती। शहरातल्या आग्रा रोड भागातील खंडेराव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या चंपाषष्ठीच्या निमित्ताने शहरातील भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळ्यात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। शहरातल्या विविध भागात मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध चालत असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। मनपाच्या वतीने अनेक वेळा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अद्यापपर्यंत मनपाच्या वतीने कुठलाही अधिकृत कोंडवाडा तयार केला नसल्याची माहिती समोर आली आहे। रस्त्याच्या मुख्य भागात फिरणाऱ्या या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळ्यांसह अनेक छोटे मोठे अपघात झाल्याच्या घटना देखील या अगोदर घडल्या आहेत। यात जनावरांना देखील इजा झाल्याच्या समोर आला आहे। मनपा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन मोकाट जनावरांची योग्य ती सोय करण्याची मागणी समोर आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे राज्यभरात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत ईव्हीएम विरोधातल्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली। दिवसभरात या मोहिमेला शहरातल्या अनेक नागरिकांनी पाठिंबा दिल्याचं दिसून आलं। धुळे शहरातून या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली असून राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याची माहिती वंचितचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे। धुळे महाराष्ट्र राज्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार 3 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर ईव्हीएम विरोधात सह्यांचे आंदोलन चालू केलेले आहे। या ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम राबवली असताना आज आम्ही धुळ्यामध्ये देखील ईव्हीएमच्या विरोधात हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षी मानून या ठिकाणी चालू केलेले आहे। आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून आम्ही 10,000 सह्यांचे गठ्ठे आम्ही निवडणूक आयोगाला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना पाठवून बाळासाहेब आंबेडकर ते निवडणूक आयोगाला पाठवणार आहेत। तर आज आम्ही महामानवाला वंदन करून या ठिकाणी मोहीम हाती घेतलेली आहे आणि आम्ही ईव्हीएमचा तीव्र विरोध करतो। जय भीम। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर खरात, चंद्रमणी वाघ, यशयू तायडे, सुरेश लोंढे, महेंद्र महाले, प्रभाकर खंडारे, आकाश बागुल, विशाल महाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। सरपंच मेघा निकम, शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल,
विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडिले, छाया शिरसाट, शिवसेना शिंदे गटाचे शिरपूर तालुका अध्यक्ष भीमराव कोळी, ठाकरे गटाचे थाळनेर शाखा अध्यक्ष रवींद्र कोळी तसेच विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच बौद्धाचार्य शशिकांत बागले यांनी सार्वजनिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवरे, अनिल मराठे, ग्राम विकास अधिकारी गणेश वेताळे, शरद वाडिले, आनंदराव पाटील, वामन शिंदे, सर्जेराव पाटील, बटुल शिरसाट तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, थाळनेर।